मित्रांनो, हा आहे काळू वॉटरफॉल, महाराष्ट्रातला सर्वात उंच वॉटरफॉल. या वॉटरफॉलचं पाणी 5 टप्प्यामध्ये खाली पडतं. मित्रांनो, जरा खतरनाक आहे. हे पहा, येताना सावकाश या राव. हा वॉटरफॉल पाहण्यासाठी आपल्याला एक नदी क्रॉस करून जावं लागतं आणि हेच या वॉटरफॉलची एक खास गोष्ट आहे. जे महत्वाचं इथे हे रिव्हर क्रॉसिंग करायची असते, ती खूप महत्वाची. म्हणजे ते करूनच आपल्याला पलीकडे जाता येतं आणि त्या धबधब्यापर्यंत खाली जाता येतं. तर या वॉटरफॉलकडे पाहून असं वाटतं की हे पाणी आकाशातून पडत आहे, एवढा हा उंच आहे. पाण्याचा फ्लो बघा, फ्लो. पावसाळ्यामध्ये या वॉटरफॉलचं दृश्य हे पाहण्यासारखं असतं, त्यामुळे देशभरातून पर्यटक इथे येत असतात. फक्त काही गडबड इथं करायची नाही आपल्याला. हे बघा, हे सगळ्यात खतरनाक आहे हा पॉइंट. घाई गडबड करायची नाही. पाय वगैरे बरोबर त्या दगडावर ठेवायचं आहे, जेणेकरून आपण स्लिप होणार नाही आणि अपघात होणार नाही. या वॉटरफॉल पर्यंत कसं जायचं व या वॉटरफॉलची ट्रेकिंग किती अवघड आहे, तर ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हा सीन खूपच सुंदर आहे. हे जे आपल्याला दिसतंय ना डोळ्यांना. बंद आहे का? बंद आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, द सुमित विचार या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि मी तुमचा होस्ट सुमित साळवे. तर आज आपण काळू वॉटरफॉल आणि माळशेज घाट तिकडे चाललो आहे. म्हणजे हडपसरपासून पुण्यापासून 150 किलोमीटरच्या अंतरावर आहे. 5 वाजलेत. हे पहा, तुम्ही पाहू शकता तिथे चंद्र. तर जाऊया लवकर, बघूया. 3 तास लागणार आहे आपल्याला. मित्रांनो, जर तुम्ही मुंबई कल्याण या मार्गे येत असाल तर तुम्हाला मुरबाड या मार्गे यावं लागेल आणि जर तुम्ही पुण्याहून येत असाल तर तुम्हाला जुन्नर माळशेज घाट या मार्गे यावं लागेल. हा वॉटरफॉल माळशेज घाटच्या पायथ्याशी आहे. माळशेज घाट जर तुम्ही उतराल ना, त्यानंतर इथे हे पहा, ही हिरवी कमान लागेल. म्हणजे इथून आपल्याला काळू वॉटरफॉलला जायचं आहे, जे सावर्णे गाव आहे. पहा, बंद आहे का? बंद आहे. मित्रांनो, हा कशासाठी बंद आहे? मित्रांनो, हे पहा, हे पोलिसांनी आम्ही जरा रिक्वेस्ट केली मित्रांना, त्यांनी आम्हाला सोडलं तेव्हा ती पोरं कशी जायला लागलेत. तिथं आम्ही थांबलो होतो, म्हणजे पोलिसांचा बंदोबस्त होता, सोडत नव्हते. पण त्यांना रिक्वेस्ट केली थोडीशी आम्ही की जाऊ दे. म्हणलं सर, खूप लांब आलोय आम्ही, 150 किलोमीटर बघा. ते फक्त पाणी बघण्यासाठी आलोय 150 किलोमीटर. आमच्या घरात एवढं पाणी आहे. पण दिलं त्यांनी, जाऊ, थोडी रिक्वेस्ट करा जर तुम्ही इथं येत असाल. हे पहा, पण वगैरे काही नाही आहे. जरा रिक्वेस्ट थोडंसं प्रेमाने बोललं तर होऊन जातं. हे पहा, हा सीन खूपच सुंदर आहे. हे जे आपल्याला दिसतंय ना डोळ्यांना, तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल. काय माहिती कॅमेऱ्यात किती हे दिसतंय. हे पहा, लास्ट टाइमला इथे आलो होतो त्यावेळेस थोडा खराब रस्ता होता, पण आता हे सिमेंटचा रस्ता केलेला आहे. खूप चांगला रस्ता केलाय प्रसाद, हा गावापर्यंत. निसर्गाच्या सौंदर्याने सजलेला हा रस्ता पर्यटकांच्या मनाला भुरळ पाडतो. मित्रांनो, जर तुम्ही इथे येत असाल तर सॅटर्डे संडे बिलकुल येऊ नका, कारण की इथे भरपूर गर्दी असते. आणि जरी तुम्ही प्लॅन करत असाल तर 1 दिवस आधी या गावात या आणि या गावामध्ये राहून सकाळ सकाळ या वॉटरफॉलची ट्रेकिंग सुरू करा, जेणेकरून तुम्हाला काहीच अडचण होणार नाही. तर नाही पहा, पोलीस आहेत. पोलीस अडवलं काय माहिती. काय झालं रे?
आमची एक गाडी जिथे आपण एंट्री केली तिथे एंट्री करून आपल्याला 20 रुपये हे द्यायचे. 20 रुपये फी आहे, म्हणजे एका गाडीला. 4 व्हीलरला 40 रुपये असेल आणि बसला काहीतरी 100 रुपये वगैरे असेल. तर हे लक्षात ठेवा, त्या हिशोबाने या. तर पहा, आणि कॅश असू द्या तुमच्याकडे. ऑनलाईन कदाचित तिथे रेंज नसल्यामुळे ऑनलाईन चालणार नाही, त्यामुळे तुमच्याकडे कॅश असू द्या. आरामात गाडी जाते, काही प्रॉब्लेम नाही. कोणत्याही प्रकारची गाडी असेल, स्कूटी वगैरे. फक्त दगडातून जाताना थोडं आपल्याला हळू जायचं, जेणेकरून गाडी स्लिप होणार नाही, टायर स्लिप होणार नाही. हे पहा, गॉड्स व्हॅली. गर्दी बघा, गर्दी. नुसत्या गाड्या दिसतात. हे पण मोठ्या मोठ्या गाड्या आहेत. पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे. आता ह्या गर्दीतून आपल्याला जायचं आहे. बघूया, दगड उडाला. फुल गर्दी आहे, फुल गर्दी. सॅटरडे संडे नो काळू वॉटरफॉल. सॅटरडे संडे भरपूर गर्दी आहे, भरपूर गर्दी. त्यामुळे तुम्ही वीकडेजला जर आलात, म्हणजे सोमवार ते शुक्रवार, तर चांगलं होईल. तुम्हाला समोर जो वॉटरफॉल दिसतोय तो काळू वॉटरफॉल आहे आणि त्याच्या शेजारी जो आहे तो पॅराडाईज वॉटरफॉल आहे. या जागेला गॉड्स व्हॅली सुद्धा म्हणतात. असं का म्हणतात त्याचं कारण तुम्हाला समोरच दिसलं असेल. ही गाडी अजून आतमध्ये जाऊ शकते. हा, इथे लावली होती अजून. हे पहा मित्रांनो, इथे लावली होती, इथे. हा, हे पहा, इथपर्यंत गाडी. अजून सुद्धा पुढे गाडी जाऊ शकते, पण नको आता खूप होईल. एवढं बाद झालं. जास्त पण नको न्यायला. आपण ट्रेकिंग ही चालू केलेली आहे. हा पहा प्रसाद, तुम्ही जर आधीचे व्हिडिओ पाहत असाल. काय कर प्रसाद. हा, तो माझा मित्र आहे लहानपणापासून. तर जाऊया आपण. हे बघा, गाडी आपण तिथे पार्क केली आणि ट्रेकिंग ही चालू केलेली आहे. पहा, तुम्ही इथे याल ना, हळू चाला आणि बूट घालून या. हे पहा, ट्रेकिंग करताना नेहमी बूट ही असावीत कोणत्याही प्रकारची, जेणेकरून आपल्याला पायाला इजा ही होणार नाही. पहा, एकच गाडी आहे इथे, एक नाही, भरपूर आहेत. KTM सारख्याच गाड्या आल्या तिथं. ठिकठिकाणी असं स्नॅक्स वगैरे मिळतील. मक्याचं कणीस वगैरे तुम्ही खाऊ शकता. तुमच्याकडे कॅश असू द्या. ऑनलाईन कदाचित नेटवर्क नसल्यामुळे बंद असेल. हे पहा, हे आपल्याला आता क्रॉस करायचं आहे. एवढं पाणीचा फ्लो जास्त आहे बरं का, पण आपल्याला हळूहळू हे क्रॉस करायचं आहे. पडलो होतो मी आता. इथे दोरी होती रागा लास्ट टाइमला, आता नाहीये. पहिल्या पाण्यातच भिजला बूट, भिजला. इथं पूर्णपणे पाय गेला पाण्यात, बूट भिजला. हे आपला, हे पहा, हे पाणी एकदम स्वच्छ पाणी आहे. पाण्याचा तळ सुद्धा आपल्याला इथं दिसतोय. स्वच्छ पाणी आहे, स्वच्छ पाणी. जाऊया पण आता हळूहळू. हे पहा, फुल एन्जॉय. हा वॉटरफॉल किती उंच आहे याचा अंदाज आपल्याला इथे आल्यावरच समजतं. 5 टप्प्यामध्ये ह्याचं पाणी पडतं. या वॉटरफॉलची हाईट 1200 मीटर एवढी आहे. हे दृश्य पाहण्यासारखं आहे. हे पहा, हा इथे हा पॅराडाईज वॉटरफॉल आहे. हा बरोबर. आणि हा काळू वॉटरफॉल. हे पहा, तो रिव्हर्स वॉटरफॉल बघा, त्याचं पाणीच खाली पडत नाहीये. काय सीन हा दिसतोय तुम्हाला, मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाहीये. कदाचित ह्या जागेला मी जर सुंदर बोललं तर या जागेचा अपमान केल्यासारखं झालं. हे पहा, अशी ही जागा आहे. तू पहा ना, तो वॉटरफॉल तो खालीच पडत नाही, तो रिव्हर्सच जातोय. हे बघा, हा आणि हा काळू वॉटरफॉल आणि इकडे पॅराडाईज वॉटरफॉल.
चला आता आपल्याला मेन म्हणजे महत्वाचं इथे एक रिव्हर क्रॉसिंग करायची असते, ती खूप महत्वाची. म्हणजे ते करूनच आपल्याला पलीकडे जाता येतं आणि त्या धबधब्यापर्यंत खाली जाता येतं. तर ते पाहूया आपण करतोय का नाही. तुम्ही मॅगी वगैरे खाऊ शकता. हे पहा, हा पॉइंट मेन आहे. हे पहा, हे केलं तरच आपण तो वॉटरफॉल पाहण्यासाठी जाऊ शकतो. हे मेन आहे. प्रसाद आपण तिकडून जाऊ शकतो आरामात, काय प्रॉब्लेम नाही. लास्ट टाइमला पण आपण तिकडून आलो होतो. तो वॉटरफॉल, तो बघा रिव्हर्स वॉटरफॉल. जाऊया आता, चला. नदी क्रॉसिंग आपल्याला करायची आहे. पूर्णपणे कमरे इतकं पाणी आपलं जाईल. हे खूप खतरनाक आहे. हे पहा, पूर्ण भिजलं. भीगा तो भीगा, ऐसे भी आगे भीगने वाला है. चलो चलो चलो, आराम से चलो. प्रसाद एक काम कर, मला पण घेऊन चल रे प्रसाद. चल, थांब थांब थांब. हा चलो, आराम से जाएंगे. नाही सॉरी सर, नाही पाहिजे. हळूहळू जायचं आपल्याला. हे पहा, गॉड्स व्हॅली. वेलकम टू गॉड्स व्हॅली. हे पहा, रिव्हर क्रॉसिंग करताना इथे आपल्या स्वतःची काळजी ही घेतली पाहिजे आणि घाई गडबड अजिबात केली नाही पाहिजे, जेणेकरून अपघात होईल आणि ही ट्रेकिंग शेवटची होऊन जाईल. वॉटरफॉल हे आपल्याला क्रॉस करायचं आहे. हे खूप मेन आहे. आपल्या गुडघेपर्यंत पाय हे बुडालेले आहेत. खतरनाक आहे, खूप खतरनाक आहे, खतरनाक. डायरेक्ट खाली गेलो. चला चला चला. हे खूप खतरनाक आहे. दगडावरनं आपल्याला हळूहळू जायचंय. ठीक आहे, लक्षात ठेवा, हळूहळू जायचंय, काही प्रॉब्लेम नाही आहे. एवढे नका मारू रे, मला भीती वाटायला लागली. पाय स्लिप गेलो. हे पण इथं खोले का. ज्यावेळेस काळू नदीला जास्त पाणी असतं तर इथे रोप लावली जाते व त्या रोपद्वारे आपल्याला काळू नदी ही क्रॉस करावी लागते. इथं फ्लो जास्त आहे आणि इथं पाणी खोल आहे. चल 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 चल. आलो आलो, क्रॉस केलं. येस, क्रॉस केलं मित्रांनो. बघा हा भाग सगळीजण कुठून तरी क्रॉस करत आहे. काळू वॉटरफॉलचा हा भाग खूप महत्वाचा असतो. ज्यावेळेस पाणी भरपूर असतं त्यावेळेस आता एक रोप लावली असती, पण ते आता रोप नाहीये कारण की पाणी कमी आहे, काही गरज नाहीये. मित्रांनो, तिथे जो धबधबा आहे ना तो खूप जोरात पडत आहे. हे पहा, की आता सीधी चढाई जरा आपल्याला करायची आहे. ही थोडीशी अवघड वाटू शकते, बघूया. जाऊया आपण हळूहळू. खूप छान ही जागा आहे. पहा, पुढे अजून डिफिकल्ट थोडं होत जाईल, ते सुद्धा बघूया. हळूहळू आपण क्रॉस करणार आहे. जास्त घाई गडबड आपल्याला करायची नाही. इथे ह्युमिडिटी खूप, पाऊस तर नाही, ऊन पण नाहीये. या धुक्यामुळे खूप इथं गरम होतं. इथेही जरा सीधी चढाई करायची आपल्याला. करणार आहे. धक्का धक्का धक्का. हे पहा, ही जागा खूप डेंजर आहे. पूर्णपणे सीधी चढाई आहे. काही लोक तिकडून येत आहेत. इथून खाली एक जागा होती, पण नाही राव. लास्ट इयरला ज्यावेळेस आलो होतो आम्ही तेव्हा खालून गेलो होतो का वरतून गेलो होतो काही माहित नाही, पण हे तर नव्हतं लागलं आम्हाला. बघूया, तरी जाऊया आपण वरती. सगळी लोक येत आहे, तिथूनच आपल्याला जायचंय. दोनच मिनिट. हे खूप खतरनाक आहे, पण अजून जरा पुढे चाललोय. पूर्णपणे त्या धबधब्याच्या खालीपर्यंत जाऊया, बघूया काय होतं.
आणि हे बघा, जर तुम्हाला नाश्ता वगैरे करायचा असेल तर इथं तुम्ही करू शकता. हे पे हो, हे पहा तुम्ही ते खाऊ शकता. जर तुम्हाला काही भूक वगैरे लागली असेल तर थोडंसं आपल्याला ट्रेकिंग करत जायचंय या दगडातून. खूप लांब जायचं, अजून तिथपर्यंत जायचंय. बघूया जेवढं लांब जाता येईल तेवढं लांब आपण जाणार आहोत. पानी से ही जाएंगे हम ऊपर नहीं जाएंगे भैया. कमी का तिथं खूप स्लिप होते, त्यामुळे आधीच आपला बूट भिजलेला आहे. त्यामुळे बघा, हे कमी पाणी आहे, त्याच्यात पाय टाकून तुम्ही जाऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. एकदा फक्त पाय ठेवताना बघायचं आपण कोणत्या दगडावरती पाय ठेवतोय. बघा, हा भाग खूप खतरनाक आहे. परत पुढून तो भाग खूप डेंजर आहे वॉटरफॉलचा. हा थोडा अवघड भाग आहे. हे पहा, हे खूप खतरनाक आहे. हा पॉइंट पूर्णपणे आपल्याला भिजत जायचंय. हे पहा, इथं जर तुम्ही येत असाल ना, बूट चांगला घेऊनच या, स्लिप होते बरं का. इथं काळजी तर घेतली पाहिजे, पाय हळूच ठेवला पाहिजे. पण हे बघा, वरती इथं पकडायला जागा आहे, हे पकडूनच या, ठीक आहे, जेणेकरून काय प्रॉब्लेम नाही होणार. जाऊया आता हळूहळू. तेव्हा गॉड्स व्हॅली, काळू वॉटरफॉल. हे जोरात पाणी प्रसाद. आता वरतून तरी जाऊ. हा हे दादा, खूप खतरनाक हा भाग. हे पहा, प्रसाद हळू ये. खूप स्लो आहे बरं का, डायरेक्ट वरती चढ नाही तर. मित्रांनो, हा भाग खतरनाक आहे. जरा पुढे अजून खूप खतरनाक होईल. हा, या दगडाला पकडून ये, नाही काय प्रॉब्लेम नाही, स्लिप होते. ये खाल सग आरामात. मित्रांनो, खाणार आहो, स्लिप होते बावड्या. मित्रांनो, हळूहळू जायचं आपल्याला, घाई गडबड बिलकुल करायची नाही. अशा जागेवरती आल्यावर हे पहा, हा एक पॉइंट खूप सुंदर आहे. फुल एन्जॉय चाललाय इथं. इथे एक ड्रोन शूट केला असतो, नको येताना करूया. खूप सुंदर ही जागा आहे. आणि जास्त पाणी असलं तर आपल्याला आज जायचं नाहीये, कमी पाणी आपण जाऊ शकतो, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, ट्रेकिंग करताना आम्हाला इथे घोरपड दिसली, त्यामुळे ट्रेकिंग करताना तुम्ही सावधानी बाळगली पाहिजे. मित्रांनो, हे पहा काय सीन आहे, एक नंबर. पूर्णपणे आता इथे एकेरी वाहतूक आहे, बेकार आहे. तिकडून येताना लोक थांबलेत, मगच आपण जाणार आहोत. चल 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 चल, हळूहळू हळू. हे पहा, पाण्याचा फ्लो बघा, फ्लो एकदम खतरनाक, खतरनाक आहे, खतरनाक. असं थांबा जरा. तेव्हा तिकडनं ट्रेकिंग करताना खरंच हळू करायची आहे, घाई गडबड करायची नाहीये. पाय वगैरे बरोबर त्या दगडावर ठेवायचं आहे, जेणेकरून आपण स्लिप होणार नाही आणि अपघात होणार नाही. सॅटरडे संडे गर्दी आहे, भरपूर भरपूर गर्दी आहे. आता हा मेन पॉइंट आलाय प्रसाद, या हळूहळू. हा सगळ्यात मेन पॉइंट आहे. बघा मित्रांनो, इथून आपल्याला हे क्रॉस करायचंय. क्रॉस म्हणजे या दगडाच्या शेजारनं जायचंय. आणि पाणी पहा किती खोल आहे का. हे पहा, हळूहळू जायचं, पाय पाय टेकत जायचंय. फक्त काही गडबड इथं करायची नाही आपल्याला. हे बघा, हे सगळ्यात खतरनाक आहे हा पॉइंट. पाणी आता कमी आहे, पण पाणी थंड आहे, खूप थंड पाणी आहे.
खतरनाक आहे. हळूहळू जायचं आपल्याला. हे पहा, ज्यावेळेस पाणी भरपूर असतं हा पूर्ण भाग पाण्याखाली असतो. हे पहा, हा संपूर्ण भाग पाण्याखाली असतो. मित्रांनो जरा खतरनाक आहे. हे पहा, येताना सावकाश या राव. एवढं काही कठीण नाहीये, पण ही क्रॉसिंगच्या वेळी जरा भीती वाटते. पहा, हे पहा किती लोक आहेत तिकडे, किती लोक. खतरनाक जनता भरली जनता. आले का सगळे काळू वॉटरफॉलला? कुणी राहिलं तर नाही ना? कोण राहिलं नाही ना प्रसाद? आलो ना, आलो आता. सगळी आली, अख्खा महाराष्ट्र आलाय काळू वॉटरफॉलला. डेंजर ही ट्रेकिंग आहे राव. नुसते मोठे मोठे खड्डेच आहेत, दगडच आहेत. खूप खतरनाक आहे, खूप खतरनाक. हे पहा, पाण्याचा फ्लो खूप आहे, खूप. हे पहा प्रसाद, इथून पूर्णपणे हा आपल्याला दिसला आहे मित्रांनो काळू वॉटरफॉल. हे पहा, गॉड व्हॅली, काळू वॉटरफॉल. मित्रांनो, मी आजपर्यंत पाहिलेला सर्वात सुंदर वॉटरफॉल पैकी काळू वॉटरफॉल हा एक आहे. या वॉटरफॉलच्या खाली थांबलं तर असं वाटतं की हे पाणी स्वर्गातून येत आहे. दुधासारखं पडणारं हे पाणी मनाला भुरळ पाडतं. आपण काळू वॉटरफॉलला आलो होतो आणि या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती ही सांगितलेली आहे. होप सो तुम्हाला ती आवडली असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर द सुमित विजन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.